हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोत आमच्या गावी नांदेडला आणि आम्ही आज बनवणार आहोत खेकड्याची करी। याला चांगले धुवून आणि याला वॉश करून अर्धा तास शिजून घेतले आहेत। लागणारे साहित्य: धने, काळी मिरी, लवंग, एक कांदा, खोबरं आणि दालचिनी। हे सगळे मसाले भाजून घेऊया। पहिले यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं गोल्डन होईपर्यंत भाजायचं। थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे। लवंग टाकायचे, एक दालचिनी तुकडा आणि धने। हा मसाला इथे भाजून झालाय। आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट बनवायची। इथे कोथिंबीर सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया। यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट, घरगुती गरम मसाला आणि ही जी आपण पेस्ट बनवली होती आपण ती यामध्ये मिक्स करूया। तर यामध्ये आपण हे जे शिजवलेले खेकडे यामध्ये घालून घेऊया। यामध्ये थोडंसं मीठ घालूया। लक्षात राहू द्या, आपण खेकडे शिजवताना मीठ घातलं होतं, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। 5 मिनिटं याला उकळून घेऊया आपण। आता 5 मिनिटं झाले, आपण गॅस बंद करून घेऊया। कोथिंबीर टाकून गार्निशिंग केली आहे।